माणिकराव कोकाटेंची आमदारकी आणि मंत्रिपद जाणार का अशी चर्चा आता सुरू झाली आहे। सदनिका घोटाळ्या प्रकरणी त्यांना 2 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे। त्यामुळे त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी विरोधकांनी केली आहे। पाहूया। माणिकराव कोकाटेंची आमदारकी मंत्रिपदावर टांगती तलवार। कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कारवाई, नार्वेकरांची भूमिका। माणिकराव कोकाटेंच्या जागी भुजबळांच्या गळ्यात मंत्रिपद। राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री माणिकराव कोकाटे अडचणीत सापडले असून त्यांची आमदारकी आणि मंत्रिपद धोक्यात आलंय। सदनिका घोटाळ्या प्रकरणी कोकाटेंना 2 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे। त्यामुळे कोकाटेंची आमदारकी रद्द करावी अशी मागणी विरोधकांनी केली। सुनील केदार यांचं निलंबन झालं, राहुल गांधी यांना 2 वर्षाची शिक्षा झाली गुजरातमधल्या एका न्यायालयाने, तेव्हा ताबडतोब त्यांची खासदारकी रद्द केली, त्यांचं घर दिल्लीतलं काढून घेतलं। पण न्याय हा सगळ्यांसाठी सारखा नाही। विधानसभेचे अध्यक्ष जे बसलेले आहेत त्यांनी 40 आमदारांच्या संदर्भात सुद्धा न्याय केला नाही आणि आता एका आमदाराला किंवा एका मंत्र्याला 2 वर्षाची शिक्षा होऊनही घटनेप्रमाणे किंवा कायद्याप्रमाणे ते काम करायला तयार नाही। म्हणजे विरोधी पक्षाच्या आमदारांना एक न्याय आणि सत्ताधाऱ्यांना दुसरा न्याय, ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे या महाराष्ट्रात। संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पाळली जाणार आहे। सुनील केदारांच्या संदर्भात पण संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पाळली गेली होती आणि त्यानंतर योग्य ती कारवाई केली होती। घटनेत दिलेल्या तरतुदीनुसारच कारवाई केली गेली होती आणि ह्या संदर्भातही घटनेत दिलेल्या तरतुदी आहेत आणि या संदर्भातले जे नियम आहेत त्या सगळ्यांचं पालन करून योग्य निर्णय घेतला जाईल। त्यांच्याजवळची माहिती राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून दादांनी घेतलेलीच आहे। त्या दिवशी त्यांना जामीनही मंजूर झाला, म्हणजे मी जे महिन्यांच्या मध्ये वाचलं ते। मी त्या दिवशी दिल्लीत होतो म्हणून माझा त्यांचा काही संपर्क झाला नाही, पण सोमवारी ते जामिनासाठी किंवा उच्च न्यायालयामध्ये या दिलेल्या निकालाच्या विरोधामध्ये दाद मागणार आहेत। त्याच्यामुळे बघूया ना, कारण ही घटना खूप जुनी आहे, 95 पासून चालत आलेली घटना आहे। शेवटी घटना आहे आणि निकाल हा निकाल आहे। दरम्यान कोणत्या प्रकरणात माणिकराव कोकाटेंना शिक्षा सुनावण्यात आली आहे त्यावर एक नजर टाकूया। 1995 मध्ये मुख्यमंत्री कोट्यातून कमी दरात मिळणाऱ्या सदनिकांच्या कागदपत्रात फेरफार आणि फसवणूक केल्याचा माणिकराव कोकाटेंवर आरोप आहे। या प्रकरणी माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी याबाबत याचिका दाखल केली होती। याबाबतचा गुन्हा नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आला होता। हे प्रकरण 1997 पासून सुरू होतं। यामध्ये एकूण 4 आरोपींना दाखवण्यात आलेलं होतं। त्यामध्ये माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या बंधूंसह इतर दोघांचा समावेश होता। दरम्यान या प्रकरणी कोर्टाने निकाल दिला आणि माणिकराव कोकाटेंना 2 वर्षांची शिक्षा सुनावली। माणिकराव कोकाटेजींना काल कोर्टाने शिक्षा दिल्यानंतर तात्काळ स्वरूपात सरकारने त्यांना बरखास्त केलं पाहिजे आणि ही बरखास्ती जी आहे ही मागणी ही राजकीय स्वरूपाची नाही। याआधी केंद्र सरकारमध्ये राहुल गांधींना शिक्षा झालेली असताना वास्तविक पाहता ती शिक्षा मानहानीच्या संदर्भातली होती। आजपर्यंत देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मानहानीच्या प्रकरणामध्ये 2 वर्षाची शिक्षा कोणालाही झालेली नव्हती। मात्र इतपर ती शिक्षा झाल्यानंतर लोकसभेच्या सचिवालयाने काय केलं तर तो निकाल आणून घेऊन रात्री सचिवालय उघडं ठेवलं। रात्रीच त्यांचं खासदारकी त्यांची रद्द केली। एवढंच नाही तर त्यांचं निवासस्थान देखील तातडीने खाली करून घेतलं। कोकाटेंना कुठच्या बाबतीमध्ये कारवाई झालेली आहे, काय झालेली आहे हे माहिती असल्याशिवाय बोलणं योग्य नाही। एखादी गोष्ट मला असं वाटतं की मी फक्त वाचली आणि ऐकलेली आहे, या संदर्भामध्ये त्यांना जामीन देखील मंजूर झालेला आहे अशा पद्धतीचं काहीतरी मी टीव्हीवर बघितलेलं आहे। त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींची माहिती घेतल्यानंतरच बोलणं योग्य ठरेल। दरम्यान नियमाप्रमाणे 2 वर्षांची शिक्षा झाल्यानंतर माणिकराव कोकाटेंची आमदारकी आणि मंत्रिपद जाऊ शकतं का? कायदा काय सांगतो पाहूया। लोकप्रतिनिधीला 2 किंवा त्यापेक्षा जास्त वर्षांची शिक्षा झाल्यास त्याचं सभागृहाचं सदस्यत्व रद्द होतं। घटनेतील अनुच्छेद 192 नुसार राज्य सरकारचा विधी व न्याय विभाग या संदर्भातली सर्व माहिती राज्यपालांकडे पाठवतो। राज्यपाल त्यावर केंद्रीय निवडणूक आयोगाचा सल्ला घेतात आणि आयोगाच्या सल्ल्यानुसार राज्यपाल निर्णय घेतात। यात विधिमंडळाची भूमिका नसते।
शिक्षेची 2 वर्ष झाल्यानंतर पुन्हा 6 वर्षांसाठी तो लोकप्रतिनिधी अपात्र ठरतो, म्हणजे तो निवडणूक लढवण्यास अपात्र असतो. त्यामुळे आता माणिकराव कोकाटे यांना मंत्रिपद आणि आमदारकी गमवावी लागू शकते. दरम्यान 2023 मध्ये अशाच काहीशा प्रकरणात सुनील केदारांची आमदारकी रद्द करण्यात आली होती. ते प्रकरण काय होतं पाहूया. काँग्रेस नेते सुनील केदार यांची डिसेंबर 2023 मध्ये आमदारकी रद्द करण्यात आली होती. नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील 150 कोटी घोटाळ्याप्रकरणी त्यांना 5 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. नागपूर पोलिसांनी विधिमंडळाला सुनील केदार यांच्या शिक्षेची माहिती दिली. त्यानंतर कोर्टाचे आदेश पाठवले होते. कोर्ट आदेश मिळाल्यानंतर विधिमंडळानं सुनील केदारांची आमदारकी रद्द केली होती. 2024 मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीतही त्यांना उभं राहता आलं नव्हतं. माणिकराव कोकाटेंची आमदारकी आणि मंत्रिपदावर टांगती तलवार असल्यानं त्यांची आमदारकी गेल्यास भुजबळांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. दरम्यान असं झाल्यास भुजबळांची ही नाराजी दूर होऊ शकते. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.